1008 परमपूज्य नारायण तीर्थ देवस्वामी पूर्वाश्रमीचे कालीकिशोर इसवी सन 1800 1840 साली अवतीर्ण असलेले मृत्यूलोकात अवतीर्ण झालेले संत महात्मे शिवयोगी गंगाधर तीर्थ स्वामींचा जीवनकाल सांगत आहे. परमानंद हे त्यांचे परमगुरु परात्पर गुरु मुकुंदानंद तीर्थ स्वामी आणि गंगाधर तीर्थ स्वामींचे गुरु मुकुंदानंद 1008 परमपूज्य 1008 मुकुंदानंद तीर्थ स्वामी. मुकुंदानंदांचे गुरुदेव शक्तिपात दीक्षा गुरुदेव परमानंद 1008 परमपूज्य परमानंद तीर्थ स्वामी महाराज. परमानंद तीर्थ स्वामी मुख्य अध्यात्म शक्तिपात दीक्षेचे अधिकारी, नाथपंथीय शिवपंथीय शांभवी दीक्षा देणारे योग दीक्षा देणारे परमानंद तीर्थ स्वामींचे उत्तराधिकारी मुकुंदानंद तीर्थ स्वामी, त्यांचे उत्तराधिकारी गंगाधर तीर्थ स्वामी. या गंगाधर तीर्थ स्वामींचं 1008 परमपूज्य शांभवी वेद दीक्षा देणारे शिवभगवंतांनी ज्यांना शक्तिपात योग दीक्षा दिली, ब्रह्मविद्येची दीक्षा दिली, शांभवी वेद दीक्षा शक्तिपात दीक्षा शिवपार्वतींनी येऊन गंगाधर तीर्थ स्वामींना हिमालयाच्या कुशीमध्ये अज्ञात स्थळी शक्तिपात दीक्षा वेद दीक्षा शांभवी दीक्षा देऊन कृतार्थ केले. गंगाधर तीर्थ स्वामींचा जीवनकाळ 1840 ते 1935 असा काळ गंगाधर तीर्थ स्वामींपासून शक्तिपात दीक्षा योग दीक्षा देण्याची परंपरा, सिद्ध महायोग्यांची परंपरा, शांभवी वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, शिवदीक्षा देण्याच्या अधिकाराची परंपरा गंगाधर तीर्थ स्वामींपासून शिवपार्वतीने गंगाधर तीर्थ स्वामींना शक्तिपात दीक्षा देऊन कृतार्थ केलेली आहे परंपरा. आधी सिद्ध गुरु, आधी थोर गुरु, दया नमस्कार वारंवार नमस्कार करावा सिद्ध महायोगी पुरुषांना. गुरुपूजनाचा, गुरु दीक्षेचा, मंत्र दीक्षेचा संकल्प दिवस म्हणजे गुरुपौर्णिमा असते. गुरुंचं पूजन का करावं? पूजा कोणाची करावी? शांभवी वेद दीक्षा देण्याची परंपरा बंगाल हिमालयापासून आलेली. शांभवी वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, वेद दीक्षा, गुरु दीक्षा, स्पर्श दीक्षा, मंत्र दीक्षा, गुरु मंत्र, गुरुपाद, ब्रह्मपाद, वैराग्यपाद, ज्ञानपाद, ब्रह्मद्वार, शिवयोग्यांची नाथपंथीय स्वामी समर्थांची परंपरा, गुरु दत्तात्रेयांची परंपरा, गजानन सिद्ध महायोगी गजानन महायोग्यांची परंपरा, सिद्ध महायोगी दत्तावतारी स्वामी समर्थांची परंपरा, दत्त संप्रदायांची परंपरा, वारकरी संप्रदायांची परंपरा, नाथ संप्रदायांची परंपरा, निवृत्त ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे शक्तिपात दीक्षा अधिकारी सिद्ध महायोगी.
दीक्षा देण्याचा अधिकार सिद्ध महायोगी पुरुषांचा. शांभवी दीक्षा, वेद दीक्षा, मंत्र दीक्षा, संकल्प दीक्षा, स्पर्श दीक्षा. दीक्षेचे प्रकार आहेत, मार्ग वेगवेगळे. भक्ताचा जसा अधिकार, साधकाचा जसा अधिकार, त्याप्रमाणे ते कृपा करून भक्तांचं दुःख निवारण करून शिव दर्शन घडवितात. ब्रह्मद्वार, मुक्तद्वार, ब्रह्मविद्येचा साक्षात्कार सद्गुरु देव करीत असतात. कृपादान केले संती हे कल्पांची सरेना, कल्पोकल्पी जन्मोजन्मीची पुण्याईचा संग्रह, वैराग्याचा भंडारा असावा लागतो. वैराग्याची पुण्याई असावी लागते, तपश्चर्येची पुण्याई असावी लागते, जीवाची जन्मोजन्मीची पुण्याई असल्याशिवाय संतांचं दर्शन, संतांची सेवा, संतांची संगत, संतांचा कृपा आशीर्वाद आणि शक्तिपात दीक्षा प्राप्त होत नाही. उद्धार होत नाही. उद्धार होण्यासाठी संतांना शरण जावे लागते. आपण शरण कुणाला जातो, शरण कुणाला केले पाहिजे, शरणागती कुणाची पत्करली पाहिजे. समर्पण भाव हृदयापासून, अंतःकरणापासून तन मन धन सद्गुरूसी अर्पण. मुक्त करणारे सिद्ध महायोगी पुरुष असतात, ज्यांना स्वार्थ नसतो. देखील या धन मृत्तिके समान नवविध रत्ने धोंडे जाईल. अमोलिक रत्नाला शिवत नाही, रत्नाला स्पर्श करीत नाही, पैशाला स्पर्श करीत नाही, स्वार्थाला स्पर्श करीत नाही, सद्विकारांना स्पर्श करीत नाही. एवढं उच्च कोटीचं वैराग्य ज्यांच्याजवळ असतं ते खरे ब्रह्ममूर्ती संत असतात, ते खरे सिद्धभागी असतात, ज्यांना कसलाही स्वार्थ नसतो. त्यांच्याच जवळ गुरुपद येत असते, तेच गुरुपदाचे अधिकारी असतात. ब्रह्मसिंहासनावर बसण्याचा त्यांचाच अधिकार असतो, त्यांचीच योग्यता असते, त्यांचीच पात्रता असते आणि त्यांचंच पात्र शुद्ध पवित्र असते. आणि त्यांच्याच जवळ आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, परमानंदाचं ज्ञान, त्रिभुवनाचं ज्ञान, संपूर्ण ब्रह्मांड त्यांच्या संकल्पात, त्यांच्या हृदयामध्ये, त्यांच्या वचनात, त्यांच्या सेवेत, त्यांच्या कृपेत, त्यांच्या दृष्टीत, त्यांच्या स्पर्शात, त्यांच्या वाणीत, त्यांच्या आशीर्वादात भरलेले आहे. एवढं ज्ञान, दिव्य ज्ञान, दिव्य ज्ञान दयाचे आणि बुद्धियाने उघडते बुद्धीचे डोळे, जीव दोंदावरील डोळे आनंदाची परमानंदाची प्राप्ती, अक्षयानंदाची प्राप्ती, ब्रह्मानंदाची प्राप्ती, शिवानंदाची प्राप्ती, निर्विकल्प समाधी सुखाची आनंदाची प्राप्ती, निर्विकल्प परमानंदाचा सुख सिद्ध महायोगी पुरुषांच्या दर्शनामध्ये, सेवेमध्ये, सानिध्यामुळे, दृष्टीमध्ये, गुरुवचनामध्ये, गुरुकृपा दृष्टीमुळे, सत्संगतीमध्ये, सेवेमध्ये, गुरुवचनामध्ये, गुरुकृपेमध्ये, गुरु सामर्थ्यामध्ये, गुरुकृपा दृष्टीमध्ये, गुरूंच्या ब्रह्मवाणीमध्ये, आशीर्वादामध्ये भरलेली असते. गुरु दर्शन, दर्शन कोणाचं करावं? उच्च कोटी साधना संपन्न शिवयोगी महर्षी वेदव्यासापासून गुरुपरंपरा आलेली पराशर ऋषीपासून शिवयोग्यांपासून, शिवदीक्षेपासून, गुरु दत्तात्रेयांपासून, आदिनाथापासून, वैष्णवांचे सम्राट असलेले निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई हे ब्रह्मानंदाचे ठसे, ब्रह्मज्ञानाचे ठसे आपल्या अंतःकरणाला ठसलं पाहिजे, ज्ञान ठसलं पाहिजे, कृपा ठसली
पाहिजे, मंत्र ठसला पाहिजे, ध्यान ठसलं पाहिजे. गुरुदेवांचं ध्यान करा. आपण ध्यानावर नाही, आपल्याला षडविकारांचं ध्यान लागलेलं आहे. षडविकारातून दुःखाची निर्मिती होते, दुःखाची प्राप्ती होते, नरकवासाची प्राप्ती होती, अधोगतीची प्राप्ती होती. मुक्तीची प्राप्ती होण्यासाठी वैराग्याची गरज आहे. वैराग्य पाहिजे. संतांजवळ वैराग्य, योग्यांजवळ वैराग्य, तपस्वी महात्मा ऋषीमुनीजवळ वैराग्य. पण आपलं वैराग्य क्षणिक आहे, निमिषार्धात वैराग्य सुटून जातं, सुटते. संतांजवळ वैराग्य होतं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाईंजवळ वैराग्य होतं. विठ्ठलपंत रुक्मिणी यांच्याजवळ वैराग्य होतं. संसारी असून वैराग्यशील होती. ऋषीमुनींना सुद्धा संसार होता, पण ते वैराग्याने इंद्रिय दमन केले. इंद्रियांवर नियंत्रण असले ऋषीमुनींना सुद्धा ऋषी पटल्या होत्या. संसार त्याज्य नाही, पण संसारात रममाण होणे, विकारांमध्ये रममाण होणे, विषयासक्त होणे. विकार कधी जगा तिथे सांगतायत. भक्ती मार्गामध्ये, योग साधनेमध्ये, उपासनेमध्ये, तपश्चर्येमध्ये विकार कधी जगात येतील, विषय कधी जगात येतील सांगता येत नाही. आणि विकारांवर विश्वास ठेवू नये. विषयातून मुक्त होण्यासाठी गुरुकृपेची गरज. भाग्य लागत, प्रयत्न लागतात. प्रयत्न असावे लागतात, करावे लागतात. दीर्घ प्रयत्न करावे लागतात. आत्मसंस्थम मनकृत्व, आत्म्याचं ध्यान. उपजते नाश नाशनते पुनर्पुनसे घटिका यंत्र जैसे परिभ्रमणेची जा. उपजते नाशे नाशनते पुनर्पुनसे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेची जा. उपजते नाशे नाशनते पुनरुपेदिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेची जा. जे जन्माला आले, उपजले, उत्पन्न झाले, त्याचा नाश होणार आहे. मनुष्य जन्म मिळालेला आहे, त्याचा नाश होणार आहे. तैसे येणे की शरीर येणे सरे किंबहुना येणे धारे किरा पडे. मनुष्य देह दुर्लभ आहे, मनुष्य शरीर दुर्लभ आहे, मनुष्य जन्म दुर्लभ आहे, नर जन्म दुर्लभ आहे, नरदेह दुर्लभ आहे. आणि त्या जन्मोजन्मीची पुण्य यासाठी लागते, तेव्हा मनुष्य शरीर, मनुष्य देह, मानव देह प्राप्त होतो, नरदेह प्राप्त होतो. तुका म्हणे जन्म आल्याची सार्थक तरी तर विठ्ठला देखील या. पांडुरंगाचा विठ्ठल परमात्माचा असं गोपाल श्रीकृष्ण भगवंताचं, महाविष्णूचं, नारायणाचं स्मरण दर्शन झाल्याशिवाय जन्माचं सार्थक नाही. विठ्ठल दर्शन झाल्याशिवाय, वारी केल्याशिवाय, आळंदी पंढरपूरची वारी केल्याशिवाय संसाराची मुक्ती नाही, संसारातून सुटका होणार नाही, जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटका होणार नाही वारी केल्याशिवाय, विठ्ठल दर्शन झाल्याशिवाय. विठ्ठल 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 नारायण 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 श्रीमन्नारायण 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 श्रीमन्नारायण
पांडुरंग हरी वासुदेव हरी 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 यथा मां प्रपद्यन्ते सर्वमात्मासु दुर्लभाः वासुदेव दुर्लभ आहे, नारायण पद दुर्लभ आहे, नारायणाची कृपा दुर्लभ आहे. वासुदेव सर्व मित्र सह महात्मा दुर्लभ, महात्म्यांचं दुर्लभ दर्शन दुर्लभ, महात्म्यांची कृपा दुर्लभ आहे. वासुदेव सर्व मित्र सह महात्मा दुर्लभ आहे. दुर्लभ मनुष्य जन्म दुर्लभ संत कृपा दुर्लभ आहे, साधूंची कृपा दुर्लभ आहे, ब्रह्मज्ञानी पुरुषांची कृपा दुर्लभ आहे. लोभी गुरु किती मिळतील, पण उच्च कोटीचे निस्वार्थी निर्लोभी वासना मुक्त चढविकार मुक्त आणि वैराग्य पारंगत निर्लोभी निस्वार्थी कृपाळू उदार आणि तपस्वी उच्च कोटी साधनेचे पैशाला धन संपत्तीला रत्नाला न शिवणारे विषविकारला न शिवणारे दुर्लभ असे सिद्ध महायोगी शक्तिपात दीक्षा देणारे शिवयोगी निर्विकल्प समाधी वैराग्य ब्रह्मसिंहासनावर पिंड ब्रह्मांडाची गुरु केली. पिंडी ते ब्रह्मांडी ब्रह्मांडात जे काय हालचाल चालले विश्वामध्ये जी काही हालचाल चाललेली असते त्रिभुवनात स्वर्ग मृत्यू पाताळामध्ये त्रिभुवनामध्ये जी हालचाल चाललेली असते त्या ब्रह्मांडाची जाणीव ब्रह्मदर्शन विश्वदर्शन विश्व ब्रह्मांडातील संपूर्ण घट ज्या काही घडामोडी चालतात घटना घडतात घडत असतात त्यांचं दिव्य ज्ञान त्याची जाणीव ते दिव्य ज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी पिंडी ते ब्रह्मांडी ज्ञानी मन मुंडा मग ब्रह्मधुंडा मनाचं मुंडन केल्याशिवाय ब्रह्मांड दर्शन झाल्याशिवाय ब्रह्मांड निर्मिती करण्याचं सामर्थ्य सिद्ध महायोगी शिवयोगी अध्यात्म ज्ञान नित्यत्व तत्वज्ञानार्थ दर्शन तत्वज्ञानी तत्वज्ञ ब्रह्मज्ञ दैवज्ञ ब्रह्मविद ब्रह्मणोकृत ब्रह्म 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 विवर्धना ब्रह्मविद ब्रह्मज्ञो ब्रह्मी ब्राह्मणो ब्रह्मप्रिय. आपल्याला काय प्रिय असावं? ब्रह्मविद प्रिय असावे, ब्रह्मज्ञानी प्रिय असावे, ब्रह्मानंद प्रिय असावा, ब्रह्मानंदाचा छंद लागला पाहिजे, ब्रह्मानंदाची आवड लागली पाहिजे, ब्रह्मरसाची गोडी लागली पाहिजे, ब्रह्मदर्शनाची ओढ लागली पाहिजे, ब्रह्मज्ञानाची तळमळ लागली पाहिजे, ब्रह्मपदाची ब्रह्मज्ञानाची ब्रह्मद्वाराची ब्रह्मदर्शनाची ब्रह्मसाक्षात्काराची ब्रह्मप्राप्तीची ब्रह्मज्ञ होण्याची ब्रह्मलोकी जाण्याची ब्रह्मज्ञ ब्रह्म ब्रह्मज्ञ ब्रह्म ब्रह्मज्ञ ब्राह्मणत्व ब्रह्मकुलोत्पन्न ब्रह्मकुळ दुर्लभ आहे. वेद मंत्र घोष करणारे ब्रह्मविद ब्रह्मज्ञानी चतुर्वेद महर्षी ब्रह्मर्षी योगर्षी तपस्वी देवर्षी राजन योगर्षी
शिवयोगी शिवछंद शिव शिव म्हणता वाचे मुळ न राहे बापाचे ऐसे महात्मा शंकराचे निगमागम वर्णिती आगम ग्रंथ निगम ग्रंथ मुखोद्गत पारंगत स्वानुभव असलेले स्वानुभवी स्वानंद साम्राज्य ब्रह्मसिंहासनावर बसलेले ब्रह्मपदी ब्रह्मसिंहासनावर ब्रह्मज्ञान पारंगत ब्रह्मदर्शन घडलेले ब्रह्मदर्शन करविणारे ब्रह्मज्ञानी श्रोत्री व ब्रह्मनिष्ठ सद्गुरूंनाच शरण त्यांची सेवा केली पाहिजे. दर्शन कोणाचं? सगळ्या दुःखाचं दर्शन होत आहे. सुखाचं शाश्वत अक्षय आनंद सुखाचं अक्षय ज्ञानाचं अक्षय आनंद तीर्थ स्वामींचं स्वरूप आनंद तीर्थ स्वामींचं कैवल्य आनंद तीर्थ स्वामींचं कपिल महामुनींचं दर्शनाला म्हटलंय. दर्शने प्रशस्ते तो पुण्यपुरुष. माऊली म्हणतात ज्ञानेश्वरीमध्ये दर्शने प्रशस्ते तो पुण्यपुरुष. पुण्यपुरुषाचं साधू महात्म्यांचं गुरूंचं दर्शन का करावं, का घ्यावं? पुण्यवान व्यक्तीला गुरूंचं दर्शन, गुरूंची सेवा, गुरुची पूजा, गुरु भक्ती, गुरु मंत्रयोग, गुरु भक्तियोग, ज्ञानयोग, कर्मयोग, अष्टांग योग दर्शन, गुरुपूजन, गुरु भक्ती, गुरु ध्यान, ब्रह्मध्यान, ब्रह्मचिंतन, ब्राह्मी मुहूर्तावर ब्रह्मचिंतन केलं पाहिजे. आषाढ शुद्ध पौर्णिमा गुरुपौर्णिमा, गुरुपूजनाचं, गुरु ध्यानाचं पूजन, गुरुसेवेचं पूजन, गुरु मार्गाचं पूजन, गुरु मंत्राचं पूजन, मंत्रदीक्षा, योग दीक्षा, गुरु संकल्प, गुरु दर्शन, गुरु ध्यान, गुरु सेवा, गुरु संगती, गुरु भक्ती योग, ज्ञान योग. भगवद्गीतेमध्ये ज्ञान, भगवद्गीता ब्रह्मविद्या पारंगाचा ग्रंथ आहे. ब्रह्मविद्येचा भांडार म्हणजे श्रीमद भगवद्गीता गोपाल कृष्ण भगवंताच्या वाणीतून गुरुपूजनाचा दिवस भगवान महर्षी पराशर ऋषींचे पुत्र, ब्रह्मदेवाचे मानसपुत्र, 10 पुत्रापैकी पराशरांचे पुत्र वेद महर्षी वेदव्यास, महर्षी भगवान महर्षी वेदव्यास, गुरुपरंपरा व्यासोत्कृष्ट, 6 शास्त्र, 4 वेद, 18 पुराण, अमोघ ज्ञानाचा, भक्ती साम्राज्याचा ज्ञान भांडार, 4 वेद, 6 शास्त्र, 18 पुराणांची निर्मिती करून भगवान महर्षी वेदव्यासांना आत्मशांती मिळाली नाही. परंतु नारद महर्षींचं दर्शन झाल्यानंतर भक्ती रसायन सूत्र नारद महर्षींनी भगवान महर्षी वेदव्यासांना ज्ञानोपदेश केला. नारद मुनींचं दर्शन, देवर्षी नारद ऋषींचं दर्शन झाल्यावर मग महर्षी भगवान वेदव्यास नारद महर्षींना, देवर्षी नारदांना शरण गेलेले आहे. आणि मग नारद महर्षींनी भगवान वेदव्यासांना उपदेश केला. श्रीमद भागवत धर्मग्रंथाचं रसपान कर, ब्रह्मरसपान कर, भक्ती रस, भक्ती प्रेमाविना ज्ञान नव्वदेवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेमी दिन नाही समाधान. रांडवेने मी शृंगार केला तैसा ज्ञानी झाला भक्ती बिन. एका जनार्दनी प्रेमाची गोड स्वर्गी. अमर जानकी ते स्वर्गीचे लोक भक्तिरस जाणतात, भक्तिप्रेम जाणतात.
भक्ती रस, भक्ती भगवत भक्तीचा प्रेम, भगवत रसाचा प्रेम. प्रेमीशिवाय प्रेमी विण समाधान जीवनात नाही, संसारात नाही, प्रपंचात नाही, परमार्थामध्ये नाही. भगवत भक्तीचा प्रेम परमार्थामध्ये लागतं. प्रपंचचे भाग्य परमार्थी वैराग्य. प्रपंच संसार प्रपंचामध्ये भाग्याचा लागतं. आणि परमार्थ भक्ती साधना, योग साधना, शिवयोग, ब्रह्मदर्शन, शक्तिपात दीक्षेमध्ये, योग दीक्षेमध्ये परमार्थ अध्यात्मामध्ये वैराग्य लागतं. प्रपंचात भाग्य लागतं, परमार्थात वैराग्य लागतं. भाग्याशिवाय सुख नाही. प्रारब्धीची गोडे धन, प्रारब्धीची मिळे मान. प्रारब्धात प्रमाणे सुखदुःखाची प्राप्ती संसार प्रपंच करणाऱ्या व्यक्तींना अनुभवता येत असते. सुखदुःख प्रापंचिक संसारिक लोकांना भोगावे लागतात. संसार प्रपंचामध्ये भाग्य लागतं, दैवानुकूल असावं लागतं, नशीबाची साथ असावी लागते. प्रारब्धाने मान मिळतो, प्रारब्धाने अपमान होतो, मिळतो, दुःख मिळतं, प्रारब्धाने सुख मिळतं, प्रारब्धाने दुःख मिळतं. पण अध्यात्मिक क्षेत्रामध्ये, भक्ती क्षेत्रामध्ये, योग साधनेमध्ये, अध्यात्मिक क्षेत्रामध्ये वैराग्य असल्याशिवाय मुक्तीचा लाभ मिळणार. ब्रह्मज्ञानाची, आत्मज्ञानाची, परमानंदाची प्राप्ती होणार नाही, मुक्तीचा लाभ मिळणार नाही. प्रपंचामध्ये भाग्य असावं लागतं. अध्यात्म परमार्थामध्ये, योग साधनेमध्ये वैराग्य असावं लागतं, निर्माण व्हावं लागतं, टिकवावं लागतं. वैराग्य अंगी बाणावं लागतं, वैराग्य अंगी असावं लागतं. स्वयंभू वैराग्य प्राप्त लागतं, टिकावं वैराग्य लागतं. क्षणिक वैराग्याची उपयोग नसतो. आणि त्यासाठी सद्गुरूंची सेवेची गरज. अर्धा क्षण करता संतांची संगती तेने वय शांती बस पाहता. संत संग देई, संत संग देई आणि प्रवाही घालू. अर्धा क्षणात संतांची संगत संत मागत असतात. अर्धा क्षण मत पापाची, मत दुःखाची, नाशिवंत दुःखाचा नाश झाल्याशिवाय राहणार नाही. पापमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही, दुःखातून मुक्ती मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण अर्ध क्षण का होईना संतांची संगत संतांनी मागली. अर्धा क्षण घडता संतांची संगती तेने होय शांती महत पाप. म्हणून संत मागणी करतात, संत संग देई, संत संग देई आणि प्रवाही घालू नको. संसार प्रवाह कसं घालू नको. अर्धा क्षण का होईना संतांचं दर्शन, संतांची संगत प्राप्त व्हावं. संत सेवेची, संत संगतीची, संत दर्शनाची, संत वचनाची, सत्संगाची, सद्गुरु सेवेची क्षणभर का होईना मागणी करतात. संत मागणी करतात, वैराग्याची मागणी करतात. आपली मागणी स्वार्थाची, आपण स्वार्थी आहोत. पण संत स्वार्थ रहित असतात, निस्वार्थ असतात. अनपेक्ष शुद्धक्ष उदासी भटव्यथा सर्वारंभी परित्यागी योमन भक्त समर्पण. आशा पाशा शतैर्बद्ध काम क्रोध पराय. आशेने बांधलेलो आहोत, आशेच्या बंधनात जाळीमध्ये गुंतलेलो आहोत, षडविकारात गुंतलेलो आहोत. इंद्रिय दमन नाही, विकार दमन नाही, विकार केले नाही. विषयाच्या घालातून, विषय विकारातून मुक्तच आपण झालेलो नाही. पण संतांची शरणागती पत्करल्यानंतर विषयाची मुक्तीचा लाभ होतो, वैराग्य पदाची प्राप्ती होते. विषयाला शरण जाण्यापेक्षा